हाय हॅलो नमस्कार, मी नूतन. कसे आहात सगळे? आनंदी असावे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर कालच्या व्हिडिओनंतर आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा होता, कारण आज आमच्या फ्लॅटशी संबंधित काही महत्त्वाची कामं होती. त्यासाठी आम्ही सकाळी साधारण 9:30 वाजता घरातून निघालो. आजचं पहिलं काम होतं ते म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफिसचं. रजिस्ट्रेशन ऑफिसची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळपर्यंत असते. त्यामुळे पहिल्याच वेळेला लवकर गेलं तर लवकर नंबर लागेल या विचाराने आम्ही सकाळीच तेथे पोहोचलो. पण आम्ही तेथे पोचल्यानंतर साधारण अर्ध्या तासातच लाईट गेली आणि लाईट गेल्यामुळे तिथली सगळी कामं थांबली. मग काय, आम्हाला तिथे बराच वेळ बसावं लागलं. बसून बसून कंटाळाही यायला लागला होता. म्हणून वेळ जावा म्हणून मी तिथेच व्हिडिओ थोडासा शूट करत होते. 2 वाजेपर्यंत थांबावंच लागणार होतं. त्यामुळे साधारण 1 ते 1:30 वाजेपर्यंत आम्ही कसा तरी टाईमपास केला आणि त्यानंतर शेवटी आमचा नंबर येईल असं आम्हाला वाटलं, पण नंबर येतच नव्हता. आतमध्ये काहीतरी गडबड चालूच होती. मग ओनर आणि हे दोघं गेले आणि नंबर लावत बसले. आता कुठलेही सरकारी किंवा ऑफिसचं काम असो, कितीही वेळ लागला तरी ते पूर्ण केल्याशिवाय पर्यायच नसतो. आता आपल्याला कुठलंही काम करून घ्यायचं असेल टेबलावरचं, तर टेबलाखालून जावंच लागतं. पण शेवटी रजिस्ट्रेशनचं काम पूर्ण झालं आणि आम्हालाही खूप आनंद झाला. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आम्ही आमच्या फ्लॅटच्या ओनरसह त्यांच्या गाडीतच थेट बँकेच्या कामासाठी निघालो होतो. बँकेची काही प्रोसेस होते ती सगळी आजच करून घ्यायची होती. खरं सांगायचं तर आम्ही पूर्ण दिवस रजिस्ट्रेशन ऑफिसमध्येच जाईल या हिशोबानेच घरातून निघालो होतो. पण नशिबाने साधारण 2 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशनचं काम पूर्ण झालं. त्यामुळे त्यानंतर आम्ही बँकेत गेलो. आमच्या फ्लॅटचे ओनरसुद्धा आमच्यासोबत बँकेत आले होते, कारण त्यांनाही बँकेची पुढची प्रोसेस समजून घ्यायची होती आणि त्यांच्याकडचंही काही कामही आज पूर्ण करून घ्यायचं होतं. बँकेत गेल्यानंतर आम्ही मॅनेजर साहेबांना भेटलो आणि त्यानंतर आमची पुढची प्रोसेस सुरू झाली. तर ज्यावेळेस आपण रिसेल फ्लॅट घेत असतो त्यावेळेस कुठले डॉक्युमेंट लागते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. सेल डीड लागतं, प्रॉपर्टी कार्ड, प्लॉट मेजरमेंटचा प्लॅन लागतो, त्यानंतर लेआउटचा प्लॅन लागतो, ENA सर्टिफिकेट, डेव्हलपमेंटचं परमिशन लागतं, प्रॉपर्टीचा टॅक्स लागतो, बँकचं सर्टिफिकेट लागतं, रेरा रजिस्ट्रेशन पण लागतं, पॅन कार्ड, आधार कार्ड, टोकन, प्रॉपर्टी लॉयर, टायटल सर्च लागतं, लीगल ओपिनियन पण लागतं आणि त्यानंतर बँक लोन, लीगल अप्रूव्हल पण लागतं. असे बरेच कागद असतात, बरेच सर्टिफिकेट असतात, ते लागत असतात. तर याची जी काही प्रोसेस होती ना ती आम्ही आधीच करून नेली होती. त्यामुळे फक्त तिथे त्यांना चेकआउटच करायचं होतं. ते केलं आणि त्यानंतर आम्ही तिथून आज अशा प्रकारे रजिस्ट्रेशन ऑफिसचं आणि बँकेचं काम पूर्ण झालं. त्यानंतर आमच्याकडे अजून थोडा वेळ होता, त्यामुळे आपण थेट सोसायटीमध्ये जाऊया आणि सोसायटीची जी काही कामे आहेत तीही आज पूर्ण करून घेऊया असं आमचं ओनर्स आणि आमचं ठरलं. पण सकाळपासून लवकर निघाल्यामुळे सगळ्यांनाच थोडा थकवा जाणवत होता आणि भूकही लागली होती. म्हणून सगळ्यांनी ठरवलं की आधी एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करून घेऊया. रस्त्याचं एक प्रसिद्ध हॉटेल लागली. जर तुम्ही कधी पुण्यात राहत असाल तर तुम्हाला ती हॉटेल नक्की माहिती असेल. आमचा ओनर मॅमसुद्धा म्हणाल्या की आम्ही या हॉटेलमध्ये नेहमी येतो, तुम्ही इथली छोले भटुरे एकदा टेस्ट करून बघा. मग आम्ही छोले भटुरे ऑर्डर केले. त्यानंतर निवांतपणे जेवण केलं आणि काही अपूर्ण राहिलेली कामं होती तीही तिथेच पूर्ण करून घेतली. जेवण झाल्यानंतर आता आम्हाला जायचं होतं. आता मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटली होती की एक नवीन फ्लॅट आपल्याला घ्यायचा आहे म्हणून. तो फ्लॅट मी ह्याच अपार्टमेंटमध्ये पाहिला होता. तर तुम्ही जे बघतायत ते, तर मी तो पाहिला पण मला आवडला नव्हता. तर मी तुम्हाला त्याचा जो काही व्हिडिओ होता ना व्हिडिओ काढायची विसरली आणि जर मला आता पुन्हा तर तिथे जायची वेळ आली तर मी तुम्हाला तो सुद्धा फ्लॅट दाखवण्याचा प्रयत्न करेन. परंतु खरं सांगायचं तर मला तो फ्लॅट आवडला नाही. त्याचं कारणही थोडं वेगळं होतं. कारण माझं फ्लॅट घेण्याची प्लॅनिंग आधीपासूनच ठरली होती,
मला माझ्या आधीच्या सोसायटीमध्येच फ्लॅट घ्यायचा होता. मी याआधी पुण्यात याच सोसायटीमध्ये राहिले, त्यामुळे या सोसायटीतील माझं एक वेगळंच नातं आहे. इथल्या लोकांशी झालेली ओळख, मैत्रिणींशी झालेली छान गट्टी आणि या सोसायटीचं वातावरण, या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात. म्हणूनच मला पुन्हा याच सोसायटीमध्ये फ्लॅट घ्यायचा होता आणि आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं. म्हणून मी हीच सोसायटी का निवडली, इथलं वातावरण कसं आहे आणि मला ही सोसायटी का आवडते याबद्दल मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे आणि सांगणार पण आहे. आणि तुम्हाला आवडलं तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या संपूर्ण सोसायटीचा टूरसुद्धा देणार आहे. ही सोसायटी खूप मोठी आहे, त्यामुळे तिला पूर्ण टूर माझ्याकडून किती व्यवस्थित होईल हे मला माहीत नाही, पण मला जेवढं शक्य असेल तेवढं मी तुम्हाला आमची सोसायटी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. त्यानंतर आम्ही थेट सोसायटीच्या NSOसाठी ऑफिसमध्ये गेलो. NSO ऑफिसला ऑफिसची जी प्रोसेस करण्यासाठी जी आवश्यक असलेले सगळे डॉक्युमेंट आम्ही तिथे सबमिट केले. काही सोसायटीमध्ये NOC लगेच मिळते, पण आमची ही सोसायटी मोठी असल्यामुळे NOCची प्रोसेस पूर्ण साधारणपणे 7 ते 8 दिवस लागत असतात. म्हणून आवश्यक असलेली सगळी डॉक्युमेंट आम्ही तिथे जमा केली आणि आता पुढच्या 7 दिवसाची वाट पाहायची होती. त्यानंतर आम्ही आमच्या फ्लॅटकडे जायला निघालो. या व्हिडिओमध्ये मात्र मला फ्लॅटचा पूर्ण टूर दाखवणं शक्य झालं नाही, त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आमच्या फ्लॅटचा व्यवस्थित टूर नक्की देईन. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्लॅटचं बाहेरची थोडंसं व्ह्यू दाखवते आणि त्यानंतर आमचं पुढचं काम होतं ते म्हणजे माझ्या बहिणीचा बड्डे होता. तिच्या घरी जायचं होतं, म्हणून रस्त्यातच आम्ही एक केक शॉपमधून तिला आवडेल असा छान छोटासा केक घेतला. केक सिलेक्ट केला, त्यानंतर त्या केकवर तिचं नाव टाकून घेतलं आणि केक घेऊन आम्ही थेट तिच्या घरी जायला निघालो होतो. तिथे पोचल्यानंतर सगळ्यांनी मिळून तिचं बर्थडे सेलिब्रेट केला. दिवसभर फ्लॅटची महत्त्वाची कामं, रजिस्ट्रेशन, बँक, सोसायटी NOC प्रोसेस आणि सगळं बहिणीच्या बर्थडे असा आजचा आमचा पूर्ण दिवस खूप धावपळीचा पण छान गेला होता. तर हा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या सोसायटीचा टूर आणि आमच्या नवीन फ्लॅटची झलक दाखवणार आहे, त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की बघा. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वामींची कृपा सदैव आपल्यावर सगळ्यांवर राहो अशी प्रार्थना करते. धन्यवाद. बाय बाय.